कारण तुम्ही ऑब्झर्व करा, सुरुवातीला ना पालकांना माहित असेल, काही मुलं असतात ते म्हणतात नाही आमच्या मुलाला वर्षभर चांगले मार्क होते, फायनल एक्झाम मध्ये गेलं की ते काहीतरी येऊन सांगते नाही मी ते 4 गोल करताना चुकले. तुम्हाला सांगतो जे असं म्हणते ना त्याला तर सरळ बुटाने हाणायला पाहिजे. अरे बाबा मला सांग, तुला गोल काय करायचं ह्याची जर अक्कल नसेल तू एक्झाम ला जातो कशाला? मला जे वर्षभर आम्ही इथं म्हणजे जगभर प्रिपरेशन शिकवतो, तुम्हाला 100 टेस्ट देतो, ते कसं ठीक आहे? तुला ते गोल करताय हो, तुला क्वेश्चन वाचताय, तुला कळा म्हणून तर चालू आहे ना. आणि ते म्हणतात नाही मी गेलो माझे सलग 20 क्वेश्चन काय करणार चुकले खाली होत. म्हणजे हा सरळ सरळ आई बाबाला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. मला बरेच जण आई वडील येऊन भेटतात, नाही साहेब पण आमच्या पोरात मी आता कसं माहितीये का, आपण कसं त्यांचा मुलगा शेवटी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो किंवा आपण त्यांच्याशी काही बोलू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो इथून लक्षात ठेवा, असं जर म्हणलं ना पहिल्या दिवशी तर एकदा तर धुतलाच पाहिजे आणि पुढच्याच विचारायचं जर तुला असं जर सांगायचं नसेल तर एक्झाम दे, नाही तू दुसरा काही धंदा कर. कारण हे प्रिपरेशन असतं, हे प्रिपरेशन मध्ये तुमच्या दिवसेंदिवस तुम्ही त्या एक्झामला जाईपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी सुधार करायचा असतो. म्हणजे बेसिक गोष्ट काळ करता येत नाही आणि तुम्ही एक्झाम द्यायला असं होऊ शकत नाही ना. आता दुसरी गोष्ट पालकांसाठी हे सांगायचं मला, ह्याच्या टेस्ट होतात. आता आजकाल मोबाईलवर सगळ्यांना मेसेज येतात, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो तरीही तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही तिथल्या शिक्षकांना भेटलं पाहिजे. आता माझ्या गावातला माझा नातेवाईक, मी सहज गेलो होतो गावाला, ते घेऊन आले म्हणे मी म्हणलं कसं प्रिपरेशन एकदम जोरात चालू म्हणे, पहिला 10 मध्ये जास्त म्हणे आपण पोरग. अरे वा बढिया. मग त्याला म्हणलं घेऊन ये पुस्तक घेतले, त्याला 2-4 क्वेश्चन विचारले, इकडे बघायला एकदा इकडे एकदा, नाही ते मी जरा 2-4 दिवस लेटच वाचलं होतं. अरे म्हणलं नाही बरं ठीक आहे, मग तुला काय तर सांगलं, तू जो टॉपिक सांगशील त्याच्यावर क्वेश्चन विचारतो, काहीच नाही आणि मार्क तर पैकी. मला असं होऊ शकत नाही. तर हे कार्यकर्ते काय करत होते, 3-4 बसत होते आणि ते 3-4 बसून तो पेपर सोडवायचे ते, आणि त्याच्यानंतर त्यांना ते चांगले मार्क पडल्यानंतर तो मेसेज होता घरी जाणार, घरचे खुश. त्यांना मी सांगितलं हे सगळं फ्रॉड आहे, म्हणजे याला हे मार्क असू शकत नाही. ते माझ्यावर नाराज झाले की यार काय तुम्ही असता तुम्ही डॉक्टर म्हणे, आम्ही आमच्या मुलाला असं कसं म्हणलं तुम्ही. पण मी म्हणलं मी सांगितलं ना तुमचा पोरगा जर उद्या लागला मी माझं शिक्षण सोडून देतो म्हणलं. चला ते इलिजिबल पण नाही झालं. ते कसं असतं माहितीये का, तुम्ही मूर्ख फक्त थोडंफार बापाला बनवू शकता, ते पण बिचारा कधी शिकलेला नसेल तर. आणि ह्याच्यासारखं जर कोणी करत असेल ना, ह्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. म्हणजे बापाला मूर्ख बनवणं ह्याच्यासारखी वाईट काहीच गोष्ट नाही. नसेल होत तर त्यांनी सरळ सांगायला पाहिजे की आपल्याला होत नाही, माझ्यासाठी दुसरं काहीतरी बघा. बापाचा आदर्श ठेवा हे ह्याच्यासाठी सांगायचं किंवा ती जी एनर्जी असते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या हॉस्पिटलचं नाव शिवाजीराव हार्टकेअर आहे, ठीक आहे. माझ्या वडिलांचं नाव शिवाजीराव आहे म्हणून ते मी ठेवलं. जसं सरांनी त्यांचे वडील प्रत्येक वेळेस मी बघितलं की स्टेजवर असतात. तुम्हाला सांगतो ही गोष्ट एवढी महत्वाची आहे ना, म्हणजे माणूस जो ट्रॅकवर राहत असतो ना तो बापामुळेच राहत असतो. तुम्ही 2-4 वेळेस दारू प्या, तुमचे मित्र काय म्हणतील काय भारी असतो, तुला तर काहीच होत ना 2-4 पॅक, तुम्हाला 2-4 ब्रँड सांगतील. पण बाप हा एकच माणूस असतो, तुम्हाला सांगेल तो की बेटा हे योग्य नाहीये, हे करायचं नसतं. म्हणजे तुमचा मिळणार कितीही जिवलग मित्र असला तरी तो कधी असं म्हणत नाही की जाऊ दे पिऊ नको, वाईट असते म्हणून. तर मी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं असतं. आता माझ्या हॉस्पिटलचं नाव शिवाजीराव ठेवण्याचं रिझन सांगतो तुम्हाला. आता तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल की नाही डॉक्टर म्हणजे गुगल तपासण्या करतात, गुगलचं ऑपरेशन करतात. कसं असतं माहितीये का, ज्यावेळेस तिथं नाव बापाचं असतं ना तिथं मी कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट मी केली माझ्या बापाचं नाव खराब होईल असं मी कधीच वागणार नाही. आणि या एकमेव हेतूसाठी मी माझ्या बापाचं नाव दिलं. आज माझ्या गावामध्ये कितीही लोक असतील ज्यांनी खूप पैसा कमवला असेल, काही असेल, पण कसं असतं तुमच्या वडिलांची जी इच्छा आहे आणि तुम्ही ती पूर्ण करणं ह्याचा मी फरक सांगतो तुम्हाला. आता म्हणजे माझ्या वडिलांच्या सोबत जे लोक होते त्यांनी भरपूर कमवलं, बंगले, प्लॉट हे घे ते गाड्या घे. पण समजा आता माझ्या वडिलांचं स्टेटस तेवढं काही नव्हतं. पण आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम
14 वर्ष झाली, सिच्युएशन किती बदलली बघा. मी शिकलो, माझ्या वडिलांकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्या असोत नसोत, पण आज माझा बाप जर गावात गेला सगळ्यात वोट मध्ये असते, आपलं पोरगं डॉक्टर. आपण म्हणलं ना आपलं झालं. तुम्ही किती पैसा कमवा काही मॅटर नसतं. काही गोष्टी असतात एका लिमिटच्या नंतर तुम्हाला पैसा मॅटर करत नसतो. तुमच्या इच्छा, तुमच्या बापाच्या इच्छा ह्या तुम्हाला खूप मॅटर करत असतात आयुष्यामध्ये. आणि आज मी म्हणजे माझ्या बापावर किंवा सर त्यांच्या बापावर चेहऱ्यावरची खुशी बघतात ना सर, त्याची काही कुठं तुम्ही कंपॅरिझन करू शकता? कुठंच नाही करू शकत. आणि तुम्हाला याची जाणीव आज तुम्ही करून घ्या. कसं माहितीये का, प्रत्येक वेळेस मोटिवेशन करताना सगळ्याच गोष्टी सगळेजण सांगतात किंवा असं काही नसतं, पण तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय. कसं असतं, रिग्रेट नावाची गोष्ट असते अतिशय वाईट असते. म्हणजे तुम्हाला आज बापांनी एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, तुम्ही समजा नाही झाले, ज्यावेळेस 10 वर्षानंतर तुम्हाला बाप सांगतो की यार तुला किती सांगत होतो, तू करायला पाहिजे होतो, तुम्हाला सांगतो त्या दिवशी तुम्ही बापाच्या डोळ्यात डोळे टाकून बघू शकत नाही. आणि त्याच्यासारखं म्हणजे फेल्युअर आयुष्यात दुसरं कोणतंच नाही. तर सांगतो शेवटी दोघांनी वटमध्ये राहायचं, खुश राहायचं. त्यासाठी मी म्हणलं ना की आई वडील जे सांगतात ना ते ऐकायचं, डोळे जाऊन ऐकायचं. मी तुम्हाला सांगतो ते कधी चुकीचे मार्ग आपल्याला सांगत नाही. तर आता काय मेसेज घरी घेऊन जायला पाहिजे आपण, हे फक्त अगोदर सगळे जे स्टुडंट प्रिपरेशन करणार त्यांच्यासाठी आहे की तुम्हाला जे तुम्हाला डॉक्टर व्हायचंय ते एक ॲप्रॉन घातलेला, फार हिरो हिरोईन आता आवडायचा दिवस असतात, तर एखाद्या हिरो हिरोईनचा पण ॲप्रॉन घातलेला फोटो आपल्या रूम मध्ये लावायचा, त्याला आपला रोज बघायचं उगाच. आणि मी तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट, पॉझिटिव्ह एनर्जी एक अशी गोष्ट असते, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण 100 जर 10 गोष्टी नकारात्मक असतील, वाईट असतील, आपण त्याला जास्त फोकस करतो. म्हणजे आपला समाजच तसा आहे थोडक्यात. मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी गल्लीत एखादा टुकार पोरगा असते, सगळेजण त्याच्याच नावाने बोलतात, 10 लोक अभ्यास करत असतात त्याच्याविषयी कोणी काय बोलत नाही. तर असं नाही, तुम्ही जेवढं पॉझिटिव्ह विचार कराल, तुम्हाला वाटलं ना मी डॉक्टर होणार आहे, मी डॉक्टर होणार आहे, तर तुम्ही डॉक्टर होत असतात. तुम्हाला वाटलं नाही यार ते लयच अवघड आहे यार, ते काही खरंच नाही यार, तर शेवटी मुलं ना तुम्हाला फेल्युअरच तुमच्या पदरात पडणार असतं. तर नेहमी पॉझिटिव्ह राहा. जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला डॉक्टर बनायचं ना, मी मुद्दाम सांगतो की सक्सेसफुल डॉक्टर म्हणजे जे समाजामध्ये सक्सेसफुल डॉक्टर आहेत त्यांना जाऊन भेटा. नाही तर कोणाला जाऊन भेटलं नाही, अरे काय करणार आहे आजकाल, प्रॅक्टिस चालत नाही, कसं नसं राहावं लागते. म्हणजे मला सांगा आता एखादा माणूस त्याला पूर्ण डोंगर चढायचा आहे, तो विचारायला खाली किंवा मग कसं काय करू, अरे काय नाही रे, नुसतं 50 दिवस पडते, नुसते काटेस मध्ये सापण जनावर. म्हणजे तुम्हाला असं जर ते निगेटिव्हिटी जर केली सुरुवातीला, तर त्या माणसात काही राहतच नाही ना, अर्धी एनर्जी त्याची तिथंच निघून जाते. तर तुम्हाला बोलताना, भेटताना, विचारताना फक्त पॉझिटिव्ह लोकांशी भेटायचं. एखादा माणूस निगेटिव्ह बोलत असेल ना, भले तुमचा मामा असो, म्हणून टॉक्सिक मारतो काही की अरे काय करणार रे, कशाला डॉक्टर होतो, त्याला भेटायचंच नाही. सगळं सांगायचं येऊन आमच्या घरी. नाही, मी खरं सांगतो ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडत असतो. अशा लोकांना येऊन द्यायचं नाही, तू आणि तुझं घर आमच्याकडून. कोणतीही एक्झाम स्किप करू नका. तुम्हाला सांगतो एक्झाम मधून तुम्ही शिकत असता. मला एक सांगा ना, तुम्ही प्रत्येक एक्झाम मध्ये म्हणजे जर समजा 150-200 एक्झाम होतात पूर्ण वर्षामध्ये, तुम्हाला एक क्वेश्चन प्रत्येक एक्झाम मध्ये जर कळालं, तुम्ही प्रत्येक आल्यानंतर जेव्हा कसं असतं एकदा म्हणून जेव्हा ठेस लागली ना ती गोष्ट लक्षात ठेवतो. म्हणजे आता समजा मी तुम्हाला विचारलं किंवा मागच्या शनिवारी तुम्ही कोणती भाजी खाल्ली, किती जण सांगू शकतात? मी सांगतो कोणीच नाही सांगू शकत. पण कधी सांगू शकत मी जर विचारलं कोणत्या दिवशी तुमच्या आईने मीठ जरा जास्त टाकलं तर मग ते बरोबर सांगतो, हो ते जरा चतुर्थी जरा मीठ जरा जास्तच झालं. तर आपण आपल्या आयुष्यात जे रुटीन चालू आहे सगळं जर व्यवस्थित चालू आहे ना, ते आपण लक्षात ठेवत नसतो. ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात काहीतरी गोष्ट कॉम्प्लिकेट होते ती आपल्याला लक्षात राहत असते. म्हणून ते जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करत असता, एक्झाम देता, एक्झाम देऊन आलं आपल्या डोक्यात काही नसतं, पण जेव्हा तुम्ही ते क्रॉस चेक करता, क्वेश्चन बघता, तेव्हा ते आपल्या आयुष्यात अरे हो यार त्या दिवशी एक्झामला गेलो होतो, मी त्या दिवशी आलो, घरी आलो, मी बघितलं की आपला क्वेश्चन चुकला होता कडे. म्हणजे हा क्वेश्चन तुमच्या शेवटच्या आला तर तुम्ही कधीच चूक करत नाही. पण हे जर तुम्ही आल्यानंतर सेल्फ इव्हॅल्युएशन केलं, तुम्ही क्वेश्चन आन्सर बघितले नाही, तर तोच क्वेश्चन तो फायनल एक्झाम मध्ये आल्यानंतर त्या दिवशी तुम्ही चुकणार म्हणजे चुकणार. म्हणून कोणतीही एक्झाम स्किप करू नका. सुरुवातीला मी म्हणलं ना काय नाही मार्क पडणार, काय 2-4 जण शिव्या देतील, लोक तुमच्या खराब नजरेने बघतील. आपण सगळ्यात भारी सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस असं लोक तुम्हाला म्हणतात नाही हेच काय खरं नाही,
आणि तिथून तुम्ही जाऊन काहीतरी करताना त्याच्यासारखं भारी काहीच नसतं. आता मला गावाकडे सगळे पिंट्या म्हणायचे, पण म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स किती असतो. माझ्या गावातले लोक माझ्या आई वडिलांना सांगायचे, अहो तुमचं बरोबर कधीच शिकू शकत नाही, शक्यच नाही म्हणे, डॉक्टर बिक्टर तर तुम्ही सोडून द्या म्हणे. म्हणजे लोकांचा किती कॉन्फिडन्स आहे कोणावर? माझ्यावर. अबे चला प्रिपरेशन मी करणार, अभ्यास मला करायचा आहे आणि कॉन्फिडन्स तुमचा. तर तुम्हाला सांगतो, आता ते पिंट्या म्हणणार तर दूरची गोष्ट आहे. मी जर गावात गेलो ना तर म्हणजे त्यांचा एक रिस्पेक्ट माझ्याकडे बघण्याचा असतो ना, त्यात आपल्याला भारी वाटतं. कसं जिरवली ना, सक्सेस कधी कधी कसं असतं दुसऱ्यासाठी म्हणून नाही, ते आपल्यासाठी म्हणून ना, बरोबर आहे नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, बाकीचं काही नाही ना, कधी कधी काही गोष्टी फक्त जिरवण्यासाठीच करायचं. चल करायचं ना आपल्याला, तर करायचंच. आणि जे काही प्रिपरेशन करतात, मी तुम्हाला आई वडिलांना सांगतो की बघा, पोरांनी 24 तास 7 दिवस अभ्यासच करावा असं पण नसतं. ते पण बिचारा जीवन आहे, त्याला लिमिटेशन असतं. मला सांगा काय 5-6 तास अभ्यास केला तर झोप यायला लागली, उठव त्याला, मार तोंडावर पाणी. तुम्हाला सांगतो, त्यांनी पाणी मारलेला अभ्यास तुम्ही 4 तास करून घ्या, त्याच्या इथं कुठंच काही घुसत नसतं. म्हणजे डीप नाही. त्याला काय म्हणायचं, बाबा तू झोप येईल ना, तू 1 तास झोप, तुम्हाला मी एका तासाने परत उठवतो, तू परत उठून अभ्यास कर, पण पाणी मारून अभ्यास करून घेऊ नका. हा, एखाद्याचं कसं असतं माहिती आहे का, तसं मला वाटलं ना की यार नाही, मी माझं काहीतरी चुकते, माझा टाइम गेलाय, मी पाणी मारलं ना तर मी अभ्यासच करणार. कारण ते कसं माझ्या मनातून असतं, तुमच्या पाणी मारण्याने काय होत नसतं. त्याच्यामुळं प्रिपरेशन करताना तुम्हाला सांगतो, संडेला एक्झाम असते, एक्झाम द्यायची, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं. कुठं फिरा, पिक्चर बघा, दुसरे 4 मित्र भेटा, पण तुम्हाला सांगतो मंडेला आलं ना परत पुन्हा पुढचे 6 दिवस तुम्हाला दुसरं काही दिसलं नाही पाहिजे. कारण कसं असतं, मेंदू हा पण कधी ना कधी सॅच्युरेशन होत असतं, त्याला लिमिटेशन असतं. कसं असतं, प्रोडक्टिव्हिटी पाहिजे. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, किंवा मी एका तासामध्ये एखादी गोष्ट किती स्पीडनी करतो. म्हणजे आता जसं मी आता सोमवारी असतं, सोमवारी तुम्ही अभ्यासाला लागले की जिथं तुम्ही 3 तास वाचल्यानंतर जेवढा सिलेबस कव्हर करत होते, तुमचं जर एका तासात कव्हर होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. पण उगा ते ओझं ओढायचंय, पानं संपवायचे तर असं म्हणून अभ्यास केल्यानंतर प्रिपरेशन सारखा अभ्यास होत नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही एखादी थेरॉटिकल गोष्ट थेरी आहे, घासून घासून पाठ करून कराल तिथपर्यंत ठीक आहे. बीजीपी म्हणजे नीट मल्टिपल चॉईस जे क्वेश्चनचे एक्झाम असतात त्या अशा होत नसतात, त्याला पूर्ण डेडिकेशनच करावं लागतं. कारण एकच असतं, समजा तुम्ही त्या झोपेच्या टाइम मध्ये 4 क्वेश्चन तेच आले, संपलं ना तुमचं. तुम्हाला माहिती आहे एका मार्काचा खेळ सगळा. आणि दुसरी गोष्ट ही पालकांसाठी आहे. तर आता जसं मला सांगितलं की माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, तू एप्रिल फर्स्ट लागला तुला पॅशन प्लस घेऊन देतो. आता तुम्हाला लिटरली सांगतो, रिझल्ट लागला, मी लागलो, सगळं झालं. मग मी म्हणलं आता गाडी, मला नाही थोडं तंगी चालू आहे. मी म्हणलं अरे चुकीचं आहे. नाही म्हणजे ते जरा काहीतरी व्यवहार झाला, असं झालं. मी म्हणलं आपल्याला काय समजणार नाही. मी तुम्हाला सांगतो, मी पूर्ण 24 तास रडत होतो. आणि शेवटी ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आम्ही ते शोरूम उघडण्याच्या आधी आम्ही दारात होतो, त्याच्यात आम्ही गाडी घेऊनच आलो. तर बाकी काही नाही. म्हणजे कसं असतं, ही एक गोष्ट मला नसती दिली ना तर मे बी MBBSच्या नंतरची जी एक्झाम आहे त्या मी कधीच मला याचं काही खरं नाही, नुसतं गप्पा आणत आहे. तर आपल्या मुलाला आपण जेव्हा एखादी गोष्टीचा प्रॉमिस करतो, विचारपूर्वक करा. तुमच्या जिने वाटतं ना सायकल घेऊन देऊ शकतो, किंवा त्याला एखादी गोष्ट जी काही आवडते XYZ त्याला द्या, त्याचं प्रोत्साहन वाढ. कसं असतं, तो ज्याच्यासाठी काम करायला ना, हे म्हणलं ना, हे तो काय जाणून बुजून करत नसतो. हे सगळा जो गेम आहे ना तो इथून चालू होतो. ते माणसाचं सॅटिस्फॅक्शन झालं ना की तो अजून जोमाने काम करतो. तर कधी आपल्या मुलाला ना फॉल्स प्रॉमिस करू नका. जे काही तुम्हाला वाटतं जेवढं जमतं त्याला सांगा, तो त्याच्यात खुश असेल त्याला नक्की घेऊन जा, तो अजून जोमाने काम करतो. बाकी एखादं नवीन पुस्तक मागितलं, रजिस्टर मागितलं तर तुम्ही ते दिलंच पाहिजे. आता मी म्हणत नाही की ते सगळं त्याच्यावर डिपेंड असतं, पण कसं असतं,
तुमच्या लेकराला नंतर तुमच्याकडे कंप्लेंट करायला चान्स नाही भेटला. म्हणजे आता मी म्हणलं ना किंवा म्हटलं ना नाही ते आपल्याला कसं माहिती का ते कूलर शिवाय जमतच नाही, तर त्यांनी ते कूलर घेऊन दिलं पाहिजे. नाही तर कसं ते पुन्हा रिकामच असते, नाही ते काय गरमी व्हायची त्यावेळेस मग जमलंच नाही त्याच्यानं आपण चला होत काही नसतं. पण आपल्या साईडनी त्याला कारण द्यायला तुम्ही चान्स दिला नाही पाहिजे. त्याला सांगून टाकायचं तुला आता दिलं बरं पुन्हा म्हणशील तू ये नाही दे, मग त्याचे इंडिकेटर तेव्हा तिथं लागतात अर्धे ते विचार मागताना विचार करून मागतो तुम्ही. आणि मी जसं सांगितलं ना की त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवा. तो जर म्हणत असेल मला 100 पैकी 100 मार्क पडले तर त्याच्या शिक्षकाला जाऊन भेटा. शिक्षकांनाही सुद्धा सांगा की माझ्या समोर त्याला 4 क्वेश्चन विचारा. इथपर्यंत करा. कारण तुम्हाला सांगतो हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आई वडिलांना टेक्नॉलॉजी काही माहित नसतं, बरोबर बेवकूफ बनवतात. सध्या सिच्युएशन अशीच आहे. तर आपण जितकं आपल्याला ट्रान्सफरची ठेवता येईल तेवढे आपण ठेवायला पाहिजे. टीचर्सला वगैरे आपण भेटलंच पाहिजे. सुरुवातीला थोडेसे एखाद्याच कमी मार्क पडले तर प्रत्येक वर्षात त्याला क्रिटिसाइज नाही केलं पाहिजे आपण. प्रत्येक शेजारी तो फारच भारी त्याचा तर पहिलाच नंबर आहे. हे बघा मित्रांनो सगळ्यांना सांगतो मी बाकीचे प्रिपरेशन करायचं ना एवढा लोड नाही घ्यायचा. हे बघा आपण जे कॉम्पिटिशन करतो ना एकदम एक्सेप्शन लोकांसोबत करायचं नाही. म्हणजे आता एखादा सांगतात की नाही त्याला 100 पैकी 100च पडतात, आपल्याला नाही पाहिजे 100. आपला खेळ 90% ठेवायचा. एखादं एक्सेप्शन असतं त्याच्या मागे पळायचं नाही. कारण कसं असतं ते आपण बोलतानाच काय म्हणतो की एक्सेप्शन आहे ठीक आहे ना. एखादा एक्स्ट्रा टॅलेंट म्हणा इनबॉर्न काही गोष्टी असतात त्या फक्त मला 10% पर्यंत असतात. आपल्याला जे मेन आहे ना आपलं जे म्हणतो ना आपण प्रयत्नांती परमेश्वर, तर आपल्या जिथं प्रयत्न जे स्ट्रगल करायचं असतं ना ते एवढ्यातच करायचं असतं. खूप खूप जास्त आता या गोष्टी मी तुम्हाला प्रिपरेशन तुम्ही करताय तुम्ही म्हणजे अदरवाईज मला घेऊ, पण मी तुम्हाला सांगतो एकदम जे टॉप जे असतात ना क्लासमधले ऍट द एंड फक्त जॉब करतो. जे 70-80 मध्ये असतात ना ते सक्सेसफुल असतात. म्हणजे आता माझ्या बॅच मधला जो गोल्ड मेडलिस्ट आहे तो एका हॉस्पिटलमध्ये 1.5 लाखामध्ये काम करतो महिन्यासाठी. आता मी एक ऍव्हरेज स्टुडंट आहे माझ्या क्लासमधून, पण मी एका एंजिओप्लास्टीचे 1.5 लाख रुपये चार्ज करतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की कसं आहे तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण माहित पाहिजे. म्हणजे नुसतं तुम्ही अभ्यास केला ना तुम्ही जेव्हा बाहेर पडताना दुनिया फार हरामी असते. जो सगळ्यात कमजोर माणूस असतो लोक म्हणजे त्याला गेम मध्ये ना अर्धे लोक सगळे म्हणजे ना ते कमजोर कडे म्हणतो ना आपण ते शोधत असतात. तर तुमच्या मुलाला अभ्यासासोबत बाकीच्या पण गोष्टी कळायलाच पाहिजे. तो कधीतरी बाजारात गेलाच पाहिजे. 2-4 त्याचे मित्र असतात एखादा टुकार असेल त्यासोबत बसत जाऊ नको त्यासोबत उठत जाऊ नको. त्याला एवढं असं हे करायचं नाही. त्याला एवढं सांगायचं का म्हणजे त्याच्याच्या काही वाईट गोष्टी त्या आपल्याकडे आल्या नाही पाहिजेत. म्हणजे तुम्ही त्याला असं बनवा की बाबा तो खराब वातावरणात गेला तरी तो त्यांच्यासारखा नाही झाला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही त्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवता पण ज्या दिवशी तो चुकून हुकून त्यांच्यात जाईल तो त्यांचाच होतो. कारण त्याला माहीतच नसतं की हे करायचं नसतं किंवा ह्याच्याविषयी काय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो वाईट गोष्टीसाठी कधी काय असं ना तर आपल्या पाल्याला आपण ओपनली बोललं पाहिजे की बेटा हे केल्याने काय होतं. 4 उदाहरणं द्या लोक कसे बर्बाद होतात. तर म्हणजे तिथून तो परावृत्त झाला पाहिजे फक्त. पण ते नको बाबा त्याच्यासोबत संगत नको तिथं गेलाच नाही पाहिजे तिथं बसलाच नाही पाहिजे. त्याला एक्सपोजर झालं पाहिजे. एक्सपोजर नाही झालं तर बाकीच्या गोष्टी म्हणजे तो काम करत तो एक्सपोजर हँडल नाही करू शकत थोडक्यात. म्हणजे तो त्यावेळेस बिघडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात जेव्हा त्याला एक्सपोजर नसतं. जो मुलगा म्हणजे आता तुम्हाला लोकल हॉस्टेल असं माहित नसेल पण कसं असतं समजा औरंगाबादला तुमचा पाल्य आता मी MBBS ला गेला तिथं कसं असतं की काही लोकल मुलं असतात म्हणजे त्यांचं घर औरंगाबादलाच असतं आणि ते मेडिकल कॉलेजला तिथे येतात आणि परत घरी जातात. आणि आम्ही इथून बीड सारखे जिथून गेलेलो असतो ते आम्ही हॉस्टेल असतो. तर मग मुलगा मला वाटतं जेव्हा कधी लागेल ना त्याला हॉस्टेलवर ठेवलं पाहिजे. म्हणजे सगळी दुनियादारी माणूस तिथं शिकतो आणि ती शिकणं फार आवश्यक आहे. जेव्हा तो माणूस बाहेर पडतो त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजे. त्याला दुनियादारी माहीत असली पाहिजे. नाहीतर तुमचा मुलगा तुम्हाला सांगतो कितीही शिकवा काहीही करा तो बाहेर येऊन सर्वाइव्ह करू शकत नाही. तो डिप्रेशन मध्ये जाणार. तो त्याचा जॉब सोडून देणार. कारण त्याला म्हणजे आता समजा आता मला काहीच माहित नाही एखादा आला हॉस्पिटलमध्ये कोणतरी एक चूक झाली एक शिवाय देऊन गेला मग ते म्हणते यार जाऊ दे नको बाबा आपण सोडून देऊ आपण दुसरं काहीतरी करू. तर त्या कंडिशन मध्ये फेस करायचं त्याला कळलं पाहिजे. नाही काही होत नाही
काय म्हणलात म्हणला, काय मला काय बोल पडले का? तेवढी हिंमत, तेवढा पेशन्स त्याच्यात आला पाहिजे, तर तो आयुष्यात काहीतरी करू शकतो. मी सांगतो, आजही जाऊन तुम्ही जे तुमच्या आजूबाजूला असतील मुलं, त्यांचं तुम्ही पूर्ण स्टडी करा, त्यांना बघा. जे 99% 100% वाले लोक आहेत, तो त्यांचं करिअर एंड फक्त कुठेतरी जॉबच करू शकतात, ते स्वतःच्या जीवावर ते काहीच नाही करू शकत. थँक्यू. कोणालाही प्रिपरेशन विषयी कसलीही अडचण असेल, एकतर तुम्ही विचारू शकता. ज्यांना कोणाला डॉक्टर व्हायची इच्छा आहे, मला कधीतरी ओपीडीमध्ये येऊन भेटू शकता. हे बघा, करिअर अशी गोष्ट आहे की कोणतंच करिअर सध्या सेफ नाही. म्हणजे मी हा झालो म्हणजे मला पुढे स्ट्रगल नाही असं कोणतंच क्षेत्र नाही. तुम्ही पोलीस व्हा, तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही कलेक्टर व्हा. कलेक्टर लोक 1-2 वर्षापर्यंत कलेक्टर ऑफिसला असतात. म्हणजे मी आज कलेक्टर झालो, मला काहीच नाही, हे डोक्यातून काढून टाका. त्याच्यामुळे कोणतंही प्रोफेशन चूज करा. कसं असतं, सगळं तुमच्या क्वालिटीवर, तुमच्या एफर्टवर, तुमच्या नॉलेजवर असतं. म्हणजे 100 डॉक्टर आहेत म्हणून माझं काहीच होणार नाही असं कधीच नसतं. तुम्ही तुमचं जर एक्सलन्स असेल तुमच्याकडे, तर लोक तुमच्याकडेच येतात. ठीक आहे, भले मला स्ट्रगल तर पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे. तुम्हाला स्ट्रगल हा करायचाच आहे, तर मग स्ट्रगलची तयारी ठेवा. एकदा करिअर निवडलं ना की त्याच्यात नंतर पळवाट शोधू नका, नाहीतर मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात सक्सेसफुल नाही राहू शकत. थँक्यू. ऊस तोडताना तुम्हाला पैसा जवळ नव्हता, शिक्षण माहित नव्हतं, तरी पण तुम्हाला कसं लक्षात आलं की लेकरांना शिकवावं आणि शिकवून त्या खडकामधून या बीड जिल्ह्याच्या स्टेजवर तुम्ही आम्हाला उभा केलाय. तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. आणि बाकीचे उपस्थित सर्व विद्यार्थी ज्यांच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे, सर्व पालक वर्ग, आदरणीय सर्व भगिनी, सर्व तुम्ही प्रोग्रामला उपस्थित राहिलात, प्रोग्रामची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा डॉक्टर टिळके क्लासेस मार्फत आभारी आहे. आणि एक शेवटचा पॉइंट सांगतो, 11वी रेग्युलर जी बॅच चालू होणार आहे ती 1 एप्रिल म्हणजे उद्यापासून चालू होणार आहे. बॅचेसचा टाइम आहे 3 ते 4 आणि 4 ते 5. सुपर 60 एम्स बॅच अनाउन्स केलेली आहे. या बॅच मध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. सर्वांनी अगोदर डेमो करायचे, टिळके सरांकडे जर क्वालिटी असेल तर तुम्ही जॉईन करायचं, एवढं सर्वांना विनंती करतो आणि आजचा प्रोग्राम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार.